गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथी जले, तैसे अमूर्त मूर्तीमय विस्तारले त्रैलोक्य जाणे। ज्याप्रमाणे हे जग अव्यक्तपणाने थिजल्यासारखे असते, तेच मग विश्वरूपाने प्रगट होते। त्याप्रमाणे अमूर्त असा जो मी, तोच नामरूपाने विस्तारले गेलेले त्रैलोक्य होय असे जाण। पण हे जाणलं जाणं हा साधनेची पहिली बैठक आहे, लक्षात घ्या। साधनेची पहिली बैठक म्हणजे कालच्या याच्यामध्ये आपण ते सर्व इंद्रिय, मन इंद्रिय यांचा सगळा या गोष्टी पाहिल्या, बरोबर आहे की नाही। पण एक स्थूल रूपाने जर आपण त्याचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं, प्राथमिकपणे आपल्या स्थूल शरीराला त्याच्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्म जाणीवांना समजून घ्यावं लागणार आहे, लक्षात। तर एक गोष्ट ती खूप छान सांगितली इथं, ते काय म्हणतात बघा, म्हणून हा सगळा रोग आहे असं समजा पाहिजे असेल तर, जस्ट थिंक लाईक दिस। आणि उपचार आपल्यालाच आपल्यावरती करायचे। तर काय म्हणतात बघा, गुरुमुखाने वेदांताचे श्रवण व शास्त्र सज्जनांच्या साह्याने आत्मप्राप्ती करून घेतली पाहिजे, अशी जी इच्छा तिला शुभेच्छा म्हणतात। आलं लक्षात, त्याला शुभेच्छा असं म्हटलं जातं। या पायरीवर चढल्यानंतर संसार दुःखाची उपेक्षा झाल्यामुळे थोडे समाधान प्राप्त होते, थोडं समाधान प्राप्त होतं। म्हणून आपण जे सगळं करतो आहोत, ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणा, आपले पारायण म्हणा, पूजा म्हणा, हे काय करत असतो, एक प्रकारे शास्त्र सज्जनांच्या साह्याने आत्मप्राप्ती करून घेतली पाहिजे अशी जी इच्छा, ती त्यातनं आपली द्विगुणित होते, लक्षात। आणि त्या इच्छेला शुभ म्हणजे चांगली इच्छा असं म्हटलं जातं। म्हणून जगात चांगली इच्छा कुठली आहे, आपण शुभेच्छा द्यायच्या ऐवजी लोकांना सांगत जाऊ इथून पुढे, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणजे तुला लवकर आत्मज्ञान प्राप्तीची ओढ लागावी, बाकी पुढचं तू बघ, तो विषय माझा नाही। लक्षात। हा, त्याच्यामुळे प्रत्येकाला शुभेच्छा ज्या आहेत या त्या द्याव्यात, वाढदिवसाच्या असतील किंवा 65 वर्ष जगला म्हणून, 61 वर्ष जगला म्हणून असतात, 75 वर्ष जगले म्हणून असतात, है ना। अशा बऱ्याच ठिकाणी माणसाला शुभेच्छा लागतात, है ना। एकदा 61व्या वर्षी देऊन बघाव्यात, है ना। 75 पर्यंत जगला तर सांगायचं, अरे त्यावेळेच्या शुभेच्छा पाळल्या नाहीस बाबा, आता तरी पाळ, असं म्हणावं लागेल ना। 50शीला द्या तुम्ही, पण 50शीला बोलवतातच असं नाही ना, नाही का। असं तर पुढे संत व सच्छास्त्र यांच्या सहवासात वैराग्यपूर्वक आत्मस्वरूपाचा विचार करणे याला सुविचारणा भूमिका म्हणतात। म्हणजे शुभेच्छानंतर सुविचारणा, किती छान शब्द आहे ना हा। म्हणून मला ते मी आज जरा परत पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आले, अरे हे बोलायचं राहिलंय आपलं, म्हणून सांगतोय। पुढे संत व सच्छास्त्र यांच्या सहवासात, म्हणून हा सत्संग जो आहे हा अत्यंत महत्वाचा येतो, कारण त्याच्यातलं वैराग्य तयार होतं। म्हणून वैराग्यपूर्वक
आत्मस्वरूपाचा विचार करणे. आणि वैराग्य आपल्यात आणायला पाहिजे ना. आणि आत्मस्वरूपाचा विचार, या दोन्ही अंतर्मुख जाणीवा आहेत, ज्या मनबुद्धीच्या जाणीवेतनं तयार होतात. म्हणून त्याच्यामुळेच काल जो आपण एक विचार घेतला होता की सूक्ष्म देह इंद्रियांवर सूक्ष्म अनुभूती व सूक्ष्म शक्तींवर प्रभाव त्याच्यामुळे पडतो. हे जे काल सांगितलं मी ते त्याच्यातनं सांगितलेलं आहे. म्हणून हा सूक्ष्म परिणाम आहे. शुभेच्छा देता म्हणजे काय, सूक्ष्म परिणामच आहे ना आपल्यावरती. बरं वाटणं काय, कोणाला बरं, मनालाच बरं वाटतं ना, असा भाग आहे तो. म्हणून आत्मस्वरूपाच्या विचाराने विषयाविषयी दृढ वैराग्य उत्पन्न होऊन आत्मस्वरूपाकडेच चित्त लागणे, याला तनुमानसा भूमिका म्हणतात. तनुमानसा म्हणजे देह बुद्धी आत्मबुद्धीकडे मानसिकता वाढायला लागलेली. लक्षात ठेवायला सोपं जातं, असं लक्षात ठेवलं तर. आणि हे सगळे आतले प्रयोग आहेत ना आपले. म्हणून मी म्हटलं की त्यांनी मला एकाने पत्र दिलं, पाठवलं होतं, त्यांना हे सगळं द्यावं असं माझं म्हणणं की मला कधी होईल काय. म्हणून आजचं चिंतन जे होतं ते त्यांना दिलेलं उत्तर आहे ऍक्च्युली. लक्षात. म्हणून ते त्या भूमिकेतलं आहे. आणि या सगळ्या स्टेप्सच आहेत, त्याला पर्याय नाही. आणि आपल्या शरीरामध्ये इतक्या सूक्ष्म सूक्ष्म ग्रंथी आहेत, चिज्जड ग्रंथी म्हटलं जातं त्याला. त्या चिज्जड ग्रंथीमध्ये इतक्या आपल्या इच्छा वासना आत खोलवर जाऊन पोचलेल्या असतात की त्या साफ होणं सुद्धा अशक्य होऊन बसतं. कारण किती जन्मांच्या रेट्यातनं आलेलो होत आपण. मी आता कुठेतरी काहीतरी गेले 4 महिने हे असं करतोय, 2 महिने तसं करतोय, मला काय इथून पुढे काय करायचंय, मला खूप काही वाटतंय. अरे पण तू राजा गेले 15 जन्म कुठं होतास आणि कसा कसा गेलास काय माहितीये का तुला. मग त्यातनं तयार झालेली तुझी मानसिकता, त्याचं वळण, त्याच्या आत खोलवर रुतलेल्या गोष्टी, या तू आत्ता ध्यानाला बसायला लागला की लागलीच अनुभव येणार आहे का तुला. आत्ताची जी शुद्धी वाटते आपल्याला, मनाची शुद्धी, ज्ञान घेतो आपण, याच्यातनं तयार झालेलं आपलं मन, या सगळ्या गोष्टी आत्तापुरच्या आहेत. म्हणून त्याला खोलवर रुजवावं लागतंय ना. तुम्ही खोलवर जर रुजवलं नाही तर वरवर वरवर असेल, त्याच्यात ईश्वर वरवर दिसतच नाही. तो जर तुम्हाला म्हणजे अनेक जन्म जी होऊन गेली त्याच्यातनं आलेला जो तुमचा परिणाम आहे, परिणाम मी शरीराचा म्हणतच नाहीये, तुमच्या मनबुद्धीच्या जाणीव म्हणजे जीवात्म्याचा परिणाम. तुमच्या जीवात्म्याच्या आत काय दडलं आहे हे तरी माहिती का आपल्याला. काही प्रारब्ध दिसतंय असेल ठीक आहे, तुम्ही प्रारब्ध भोगत असाल, त्रास असेल, चांगला असेल, वाईट, व्हॉट एव्हर इट मे बी, पण संचित माहिती आहे का काही. माहितीच नाही ना काही आपल्याला. मग आपण नाही त्या ठिकाणी उगाच चुका म्हणे येथे नाही चालत तातडी, असंही तुकाराम महाराज दुसरीकडे म्हणतात. पण इच्छा काय पाहिजे, याची देही याची डोळा. पण मग त्यासाठी हे सगळं करावं लागणार ना. मग त्यासाठी तुमच्यात ताकद पाहिजे ना. मग तुकाराम काय म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी कराव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही त्यागावा. आहे का ताकद नवऱ्याला सोडून जायची, बायकोला सोडून जायची, पोरा बाळांना सोडून द्यायचं. नाही त्याला मी सोडून जातो, तुम्हाला ताकद आहे का ताकद. 2 दिवस जाईल टंडण करत परत घरी येईल असं बाकीचे लोक म्हणतील आपल्याला. म्हणजे ते जास्त ओळखतात आपल्याला असं मला म्हणायचंय. आपल्यापेक्षा काय गेले काय गेलं काय जात कर असं म्हणणार आहेत लोक. म्हणजे बघू या खरंच जा, तुमची कटकट जाईल आमच्या डोक्यातली. तुमचा होणारा त्रास आहे ना त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय खरं तर. म्हणजे कसं आहे ते. आणि मग नंतर हे बाहेर पडल्यानंतर ते आपाप काही नाही ग,
ते काय नाही, 2 आता संध्याकाळी परत येते. काय का दम आहे का तेवढा? म्हणजे काय झालं, आपल्याला कोण ओळखतंय आपल्यापेक्षा? म्हणून त्यानंतर ते काय म्हणतात, या 3 भूमिकांच्या दृढ अभ्यासाने, म्हणजे हा याचा परत दृढ अभ्यास करावा लागणार या 3 भूमिकांचा, बरोबर. आणि मग चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झाले. आता आत्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं ही फार मोठी प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. आत्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. प्रथम चित्त स्थिर होणं ही पहिली प्रक्रिया आहे, नंतर ते आत्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं ही मोठी प्रक्रिया आहे. त्याला सत्वापत्ती म्हणतात. या भूमिकेवर सत्व म्हणजे ब्रह्म, त्याची आपत्ती म्हणजे प्राप्ती होते. म्हणजे या भूमिकेवर ब्रह्म साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार होतो. ही शून्यावस्था आहे, जे मी काल तुम्हाला सांगितले ही शून्यावस्था. म्हणून या 4 भूमिकांच्या अभ्यासाने चित्त विषयांशी संसर्ग न ठेवता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. याला असंसक्ती भूमिका म्हणतात. म्हणजे कशाचीच एक प्रकारे आसक्ती नाही, अशा प्रकारे ही भूमिका आहे. म्हणून आपल्या शून्यावस्थेमध्ये निरासक्तता काय असते, ज्याला आपण वैराग्य असं म्हणतो. म्हणून विवेक आणि वैराग्य या भूमिका या आत्मज्ञानाच्या जाणीवेतली पायरी आहे. त्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञानच होणार नाही आहे. त्याच्या अलीकडे सगळे तळमळत आहेत, असं झालं ते. म्हणून प्रयत्नाने नाही, कोणत्याही बाह्य किंवा आंतर पदार्थाच्या आकाराचे चित्त न होता केवळ ते आत्माकार होऊन राहते, तेव्हा ती चित्ताची पदार्थाभाविनी भूमिका होय. म्हणून आत्म्याच्या आकारात चित्ताची स्थिती होणं ही अनुभूती यायची. नाही तर कसं होतं, दर्शन स्वरूप होतं. म्हणून आत्म्याचा आकार काय आहे हा कळावा लागतो. म्हणून आत्मा हा आपला जीवात्माच आहे आणि जीवात्म्याचा आकार हा अंगुष्ठ मात्र आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचं अव्यक्त स्वरूप हे प्रकाश जाणीवेमध्ये दिसतं. म्हणून हे असं उभं जर तुम्ही प्रकाश स्वरूपात दिसलं तर त्याला ज्योत असं म्हटलं जातं. ती ज्योत अशा प्रकारची आहे. हे आत्मदर्शन आहे. म्हणून आपल्या जीवात्म्याला आपण पाहतो का कधी? मी तर म्हणतो पहिले जीवात्म्याला बघायला शिका आपल्या. ते सुद्धा किती अवघड आहे ना. जीवात्म्याला बघणं केवढी स्थिरता लागणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, जसा माझ्यामध्ये दोष गुण दोष आहे तसं असा मी कसा आहे हे मला बघायचंय. म्हणजे जीवात्म्याचं दर्शन आहे. आत्मदर्शन लांब राहू दे, मी म्हणतो जीवात्म्याचं तर दर्शन घेऊन बघा की काय. जीवात्म्याचं व्यक्त दर्शन दिसतंय आणि आपल्यापेक्षा इतरांना दिसतंय, है ना. आपल्याला काय कळत नाही त्या मानाने. असा प्रकार आहे तो. त्यामुळे पुढची भूमिका आहे ते प्रयत्नाने आत्मस्वरूपाकडे चित्त लावले न जाता जेव्हा ते प्रयत्न वाचून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहते तेव्हा त्या चित्ताची तुर्यगा भूमिका होते. तुर्यगा भूमिकेवरच म्हणजे सहज समाधी म्हटलं जाते त्याला. समाधीवरच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ होते. म्हणून ह्या ज्या भूमिका सांगितलेल्या आहेत या प्राथमिक सगळ्या पार कराव्या लागणार आहेत, लक्षात. म्हणून याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपली प्रकृती आपल्यामध्ये थिजलेली आहे. आपण ईश्वराचं थिजलेलं स्वरूप आहोत, लक्षात घ्या. असा विचार करा, झाड बीड वाटलं ते ठीक आहे, सगळं आपणच झाड आहोत. आणि त्याचं बीज कुठे आहे? जीवात्मा हे आपलं बीज आहे आणि त्या बीजातनंच हे झाड असं वाढलेलं आहे.
म्हणजे उलट झालं ना सगळं गणित. उलट झालंय. कारण आपण एरवीला गमतीत म्हणतो काय उलट्या डोक्याचा आहेस का तू, आहे ना. त्यामुळे हे जे काही उलटेपण आहे आणि आहोतच आपण, त्यामुळे याच्यामध्ये पण जीवात्मा उलटा असतो ना. तो वाढवतो खाली सगळं उलट. म्हणून तो का खाली वाढवतो, कारण त्याला वरती जायचं नसतं म्हणून. असा विचार करा. कारण त्याची वाढ पुढे कशी होणार आहे, कारण बेसिकली तो अज्ञान आहे. जीवात्मा हा स्वतःला शहाणा समजणारा प्राणी आहे. मीच प्रोटॉन आहे, मीच ऍटम मधला मुख्य भाग आहे. आणि मग तो स्वतःच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरवतो आहे ते मी फिरवतोय असा अहंकार आहे त्याचा. माझ्या भोवती तो मॉलिक्यूल तयार झालेला आहे, तो मी केलेला आहे. त्याच्या भोवती पार्टिकल तयार झाला, तो मी केलेला आहे. असं सर्व पदार्थ मी केलेले आहेत. हा अहंकार त्या जीवात्म्याचा आहे. म्हणून तो आत वाढतच नाही कुठं, तो बाहेरच वाढत राहतो. म्हणून आपलं विश्व सुद्धा बाहेरच वाढलेलं आहे. ज्ञानेश्वरी आपण, मी काय माझ्या आत सांगतो का मला, म्हणजे खरं तर काय सत्संग म्हणजे मीच ज्ञानेश्वरी घ्यायची, माझं मीच एकटा बडबड करायची आणि माझी मलाच, यालाच चिंतन म्हणून म्हणलेलं आहे. लक्षात आलं. हे चिंतन आणि मनन करून आपला आत्मविकास साधायचा आहे. म्हणून आतूनच जीवात्म्यातला बदल आहे हा. म्हणून ते काय म्हणतात, ज्याप्रमाणे हे जग अव्यक्तपणाने थिजल्यासारखे असते तेच मग विश्वरूपाने प्रगट होते. त्याप्रमाणे अमूर्त असा जो मी, तोच नामरूपाने विस्तारलेले गेलेले त्रैलोक्य होय असे जाण. म्हणून मी प्रत्येक वस्तुमात्रात कसा आहे हे तू जाणून घ्यायचं असेल तर तू म्हणजे कोण प्रथम हे प्रथम जाणून घे. तू एकदा तुझ्यामध्ये तुझा आत्मस्वरूप प्रगट केलं ना की आपोआप तुझ्यामधल्या त्या जाणीवा त्याप्रमाणे तयार होतील आणि तुला विश्वामधलंही माझं चराचराला भरून असलेलं अस्तित्व तुझ्या लक्षात येईल. म्हणजे मग तुला ही सूज वाटणार नाही, ही आलेली सूज वाटणार नाही तुला. ह्या मीच आहे असं वाटेल आणि तुझा आजार पण जाईल. तुला हे जे भौतिकातला आजार पण आलेला आहे ना, ते आजार पण त्याच्यामुळे जाईल. नाहीतर गोळी एवढीच आहे, औषध हेच आहे, त्याला दुसरं काय औषध नाहीये. म्हणून हा भवरोगच अशा प्रकारचा आहे की त्याच्यावरती हीच गोळी घेतली तर आत्मजाणीवेत गेल्याशिवाय भवरोगातनं पारच होत नाही. मग कोणी असं सांगेल, कोणी तसं सांगेल, एवढंच. कोणी थेट अर्क देईल, कोणी कॅप्सूल मधली गोळी देईल, है ना, कोणी मधात गुडडोळून गोळी देईल, कोणी साखरेबरोबर देईल, एवढाच विषय आहे. म्हणून हे समजणं हा अध्यात्माचा अर्क आहे. म्हणून इथून तिथून प्रत्येक अध्यायातनं तुम्ही फिरून बघा, इथून तिथून तुम्हाला हेच दिसेल गणित. कर्माचा योग सांगितला त्यातही तेच आहे, संन्यास सांगितलं त्यातही तेच आहे, अगदी ते काय कुंडलिनी शक्ती वगैरे सांगितलं पण त्यात तेच आहे ना. किती तेच 18व्या अध्यायापर्यंत सांगितलंय. हो, नेहमी नेहमी ऐकणाऱ्याला केवढं कंटाळवाण आहे. तेच पण आहे ना. म्हणून त्या जपामध्येच आनंद वाटला पाहिजे. त्या मनाला तसंच पेरावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे मग बरोबर आपल्याला एक्झॅक्टली आनंद काय आहे तो मिळणार आहे. आणि आपण कंटाळावं म्हणूनच सर्व विश्व तयार झालेलं आहे ना. कंटाळावं म्हणूनच विषय आहे. म्हणून हे ज्ञान सुद्धा नको. आता मी फक्त बसतो आणि त्याच्याशी संधान साधतो, संपला विषय. म्हणून अज्ञानही गेलंय, ज्ञानही गेलंय, त्याच्या पलीकडे तू आहे.
म्हणजे ज्ञान म्हणजे पण मी नाही अशी व्यवस्था होते. मग हे सगळं तरी प्रत्येक अध्यात ऐकावं लागणार आहे आपल्याला, कंपल्सरी. असो. महदादी देहाते ये अशेषी ही भूते पै माझ्या ठाई बिंबिते जैसे जळी फेण. आलं परत तेच. बुद्धीपासून देहापर्यंत जी संपूर्ण भूते दिसतात ती पाण्यावर जसा फेस असतो त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बिंबित झालेली आहेत. बघा, बुद्धीपासून देहापर्यंत जी संपूर्ण भूते दिसतात, हे 84 लक्ष योनी ज्या दिसतात, अगदी माकडं, झुरळं, डास, हे सगळे आपल्याला अशी बघायची दृष्टीच नाहीये ना. ईश्वराच्या दृष्टीने ते काय म्हणतायत, ती पाण्यावर जसा फेस येतो त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बिंबित झाली आहेत. म्हणून त्याच्यावरतीच आलेलं आहे हे सगळं. लक्षात. म्हणून ते सर्व त्याज्य आहे. म्हणून सुदृढ ईश्वराला बघायचं असेल तुम्हाला खऱ्या, तर ही खपली काढावीच लागणार आहे. कारण हे त्याच्यावरतीच आलेले फोड आहेत. अगदी थोडी विचित्र भाषा आहे, कारण सगळ्या उपमा देऊन झाल्या. हो, राहिलं काय आता ते मी मांडण्याचा प्रयत्न करते. कारण त्याच्यापर्यंत जायचं असेल आपल्याला, त्याचं खरंच स्वरूप अजमायचं असेल, तर ही सगळं वरचं जे आहे ते आपल्याला काढून टाकावं लागणार आहे. त्यासाठीच ते सगळं औषध आहे, कारण त्याच्या ठिकाणीच बिंबित झालेले आहे. म्हणून आपण आपल्या जाणीवेतनं आत शिरावं. म्हणजे आपल्याला जी व्यवस्था वाटती आहे ती व्यवस्था ईश्वराच्या जाणीवेत नेली आपली व्यवस्था, की ऑटोमॅटिक आपल्याला ईश्वर खरा काय तो कळतो. म्हणून तुमच्या गोरक्षनाथांनी खूप सिद्ध सिद्धांत पद्धती म्हणून सांगितलेली आहे. या सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये ते काय म्हणतात, तुम्ही जन्माला आलात ना, ओके फेअर. तुम्ही असं समजा की तुम्ही शास्त्रज्ञ आहात, तुम्ही तुमचे इंजिनियर आहात, तुम्ही तुमचे डॉक्टर आहात, तुम्ही तुमचे मॅनेजर आहात, जे काय असाल ते तुम्ही तुमचे आहात. ते म्हणतात तुम्ही शास्त्रज्ञ आहात असं समजा, आणि ही प्रयोगशाळा तुम्हाला दिलेली आहे. तुमचं शरीर ही तुमची प्रयोगशाळा आहे, आणि तुम्हाला एक साध्य काय करायचं आहे की तुम्ही कोण आहात हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. बरोबर, फेअर, ओके. आणि मी तुम्हाला सांगतो, कारण मी गुरु आहे तुमचा. गोरक्षनाथ म्हणतात, हा, मी तुमचा गुरु आहे. माझी अनुभूती अशी आहे की तुम्ही ब्रह्म आहात. बघा, मला तुम्ही ब्रह्म म्हणून दिसता आहात. तुम्हाला हा प्रयोग असा करायचा आहे की हे साध्य सिद्ध करायचं आहे. लक्षात. त्यामुळे त्यासाठी ही प्रयोगशाळा तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामधली जी इक्विपमेंट्स आहेत, ते शरीर तर आहेच, हॉल मोठा, त्याच्या आतमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सर्व इक्विपमेंट्स तुम्हाला दिलेली आहेत. प्रयोग सुरू करायच्या अगोदर सर्व इक्विपमेंट स्वच्छ करा. या अगोदरच्या प्रयोग जे झाले असतील तुमचे, त्याच्यातल्या सर्व मळप काढून टाका, आणि त्याप्रमाणे मी सांगितलेली साधना अशा प्रकारे करा. म्हणजे याच मनबुद्धीच्या, मन सूक्ष्म का आहे, कारण ते चंचल आहे हा अनुभव आहे, पण ते सूक्ष्म का आहे, कारण त्याला ईश्वरापर्यंत जायचंय. त्या आधारे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार आहात. त्या मनाला ईश्वरासारखं विशाल करावं लागणार आहे. विशाल करण्यासाठी काय दिलंय, बुद्धी दिली ना. अभ्यास करा, विचाराने त्या मनाला विस्तारित करा, आणि मनबुद्धी यांच्या या जाणीवेतनं सातत्यातनं तुमचा संपर्क कुठं होणार आहे, तुमच्या जीवात्म्याचा आहे. त्याला आवड नाहीये बघा ईश्वराची.
त्या जीवात्म्याला स्वतःचीच आवड आहे, म्हणून मनोबुद्धीने त्याला सतत ढोसत राहायचं, मी ब्रह्म आहे. त्याला प्राणाचा पुरवठा सुद्धा त्या जाणीवेतनं करा, कुंभक करा, त्याची तडफड बघा. म्हणजे तो त्या जीवात्म्याच्या आतपर्यंत तुमची इच्छा जाईल. आता काय होतंय, त्याची इच्छा तो तुमच्या शरीरात सोडतोय. लक्षात, त्याच्या इच्छेप्रमाणे तुमचा इंद्रिय वापर होतोय. आता इंद्रियांची इच्छा काय आहे, ते इंद्रिय का काम करताय, त्या शक्ती तुमच्यात का काम करते, ती प्रकृती का काम करते, कारण तिची अशी इच्छा आहे की तुम्ही कुठं ना कुठं तरी तुमच्या मार्फत मी माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकेन, जिथनं मी निर्माण झालेली आहे. तिला तिच्या शिवाला भेटायचं आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियाची इच्छा वर जाण्याची आहे, पण त्याला दाबतय कोण, तो जीवात्मा बसलाय ना, तो आतून सर्व सोडतोय इच्छा वासना. तर त्या इच्छा वासना काढून टाका आणि हीच इच्छा दाबून वरण्या बघा, तुमची प्रकृती तुम्हाला मदत करेल. लक्षात, कारण त्या इंद्रियांची इच्छा आहे. तुम्ही जर त्या आत्म्या जीवात्म्याला अशा जाणीवेतनं जर बदलून टाकलं तर तुम्ही एकटे तर आत्म्यापर्यंत तुमचं तुम्हाला स्वतःचं स्वरूप कळेलच कळेल, पण त्या सर्व इंद्रियांनाही त्याचा उपभोग मिळेल. म्हणून ती इंद्रिय आत्ताचे उपभोगता आहेत, ते क्षणिक सुख दुःख भोगत आहेत, परंतु त्यांना या आत्म्याच्या जाणीवेपर्यंत किंवा त्या आत्मसुखापर्यंत कोण नेत नाहीये, तर तो जीवात्मा नेत नाहीये. अशा रीतीने स्वतःवरतीच वार करा, प्रयोग करा, आणि मग ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे मी तर ब्रह्मच आहे. साध्य सिद्ध 10 पैकी 10 मार्क सही गोरक्षनाथ आहे ना. अशी गणित आहे ती सगळी. लक्षात, त्यामुळे हे झाड आहे, थिजलेलं आहे का काय आहे, हे नीट समजून घ्या आपल्या जाणीवेतनं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय करायला पाहिजे ते. म्हणून बुद्धीपासून देहापर्यंत जी संपूर्ण भूते दिसतात ती पाण्यावर जसा फेस असतो त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बिंबित झाली आहेत. म्हणजे मी हे आत्मस्वरूपातच आहे, कारण मी आणि ईश्वर वेगळे आहोत म्हणून मी प्रतिबिंबात्मक झालेलो आहे, आणि मानव हा ईश्वराचंच प्रतिबिंब आहे. लक्षात घ्या. म्हणून ईश्वराच्या सर्व जाणीवा मानवामध्ये आहेत. ईश्वराची षड्गुण ऐश्वर्य संपन्नता मानवामध्ये आहे, फक्त ती त्याला माहिती नाहीये. प्रॉब्लेम इज देअर. म्हणून ईश्वरीय जाणीवेत गेलात की तीच गुणात्मकता तुमच्यामध्ये येईल. इतकं स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. असो, परितया फेना आत पाहता जेवी जळ न दिसे पंडू सुता ना तरी स्वप्नीची अनेकता चेइलिया नो हिजे. पण अर्जुना, त्या फेसा आत पाणी पाहू गेलं दिसत नाही. बरं, फेसामध्ये पाणी दिसत नाही, तो फक्त काय फेस असतो त्याला. किंवा स्वप्नात आपणच आपल्या कल्पनेनुसार जे अनेक पदार्थ रूप होतो तो आपला अनेकपणा जागृतीत दिसत नाही. म्हणून आपला अनेकपणा जो आपल्याला आपल्या कल्पनेनुसार आपल्या स्वप्नात दिसतो, हे आता कसं दिसतं, जागृतीत आहोत. त्याच्यामुळे काय आपण असं म्हणत नाही खिडकी म्हणजे मी आहे, सोफा म्हणजे मी आहे, पण हे स्वप्नात दिसतं ना आपल्याला. मग ते स्वप्नात दिसतं म्हणजे ते आपण होऊन आपल्याला दिसतं, आपणच ते झालेलं असतो.
अशी भूमिका आहे. तसं हा फेस आहे आणि याच्यामध्ये त्याचंच स्वरूप आहे ईश्वराचं, पण तो फेस आहे हे समजलं पाहिजे. हे मागे कुठे गेलं ते, आपणच आपल्या कल्पनेनुसार जे अनेक पदार्थ रूप होतो तो आपला अनेकपणा जागृतीत दिसत नाही. आणि ऍक्च्युली तुम्ही फेस जरी पाहिला बरं का, फेस पाहिला ना तुम्ही, काय असतं ऍक्च्युली, त्याच्या आत आकाश असत की नाही, त्यात आत आकाश असत आणि वरती सरफेस टेन्शननी असा तो बॉल तयार झालेला असतो. किती तटपुंजा जाणीवेतला असतो तो स्वतःच्या स्थिरतेला सुद्धा अस्थिरता घेऊनच जन्माला आलेला आहे. तसंच आहे ना आपलं. काय बघा की तुम्ही काहीही करू नका, जो तो ज्याचा त्याचा मरणारच आहे. त्याच्यामुळे कोण कधी मरेल हा विचार करण्यासारखं कारण नाही. ज्याची त्याची गती ठरलेली आहे ना. आता इथं मात्र काय करावं लागतं अध्यात्मामध्ये, आपण त्या आपल्या फेसाला समजून घ्यावं लागतं. म्हणून बाकीच्यांना टाचण्या लावू नका, आपल्याला टाचणी लावा. ज्याला मरणाचे स्मरण असावे असं म्हटलं जातं. म्हणून बघावं लागतंय. म्हणून झाला प्रेत रूप शरीराचा भाव. हे सगळं काय आहे, कारण हा माझा बुडबुड आहे आणि हा बुडबुडा माझा मलाच टोचून नाहीसा करावा लागणार ना. म्हणून माझा भ्रम मी जर नाही घालवला तर दुसरा कोण घालवणार आहे, असं गोरक्षनाथ म्हणतायत. थोडक्यात सिद्धांत पद्धत आणि सगळी साधना कशासाठी चालते की तू या भ्रमातनं बाहेर ये. दुसरं काय आहे, किती ढिगावरच्या साधना तुम्ही करत बसा, पण जोपर्यंत या भावनेत येत नाही ना तोपर्यंत त्या साधनेला मूर्त रूपच येत नाही. मग तुम्ही 10 करोड जप जरी केला, बघा कित्येक लोकांचे असतात असे काही, आम्ही यावेळा 1 करोड जप करणार, फलाना करणार, काय उपयोग आहे त्याचा. पण तो जर भावबळे आकळे आहे तर तुम्ही इतर कितीही उद्योग करा, मग भाव कुठला, हा भाव. म्हणजे हे सर्व मीच ईश्वर आहे आणि हे सर्व ईश्वरमय आहे, ते मला दिसत का नाहीये, कारण मी तिथं कुठेही आत शिरून विचारच करत नाहीये. माझ्या विचाराच्या टाचण्या माझ्या बुद्धीत खुपसतच नाहीये. ते सर्व बाहेरच ते टोक टाचण्यांची अशी आत टाचण्या खुपसल्या पाहिजेत. ठाक 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 ठाक, आहे की नाही. म्हणजे मी असा का वागतोय, मला का कळत नाहीये, माझी ही लोक का, मला का आसक्ती आहे, मला का प्रेम आहे, मला का पैशाबद्दल आकर्षण आहे, माझ्यामध्ये अशा का इच्छा तयार होतात. हे सगळे बुडबुडेच आहेत ना. जे मला माझ्या आत्मस्कट त्याला काहीच नकोय. पावभाजी मला खावीशी वाटणार आहे, घर मला हवंय, आहे की नाही. तो कशातच नाहीये आणि मी सगळ्याच्यात जाऊ इच्छित आहे. म्हणजे मी, आणि ते मिळावं म्हणून इतरांच्या टाचण्या लावतोय, मला मिळावं म्हणून. याच्यापेक्षा या टाचण्या आपल्याला लावा. म्हणजे हे जे बुडबुडे आहेत ना, सगळे किती बुडबुडे आले बघा आपल्यावरती, है ना. आणि हे सगळे क्षणिक आहेत. हे सगळे वर आलेले फोड आहेत शरीराला. खरं फोड आले तर लागले हाय 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 होत, आहे की नाही. याच्यावरती आपण कधी विचारच नाही केलेला आतापर्यंत. मग तो करायला पाहिजे. ती साधना आहे. साधनेचं स्वरूपच असं आहे सगळं उलट. म्हणून तुम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही नुसती जप करू, नुसती ध्यान करू, काय उपयोग नाही. बेसिक भाव, ईश्वर प्राप्तीचा भाव माझ्यात जर असेल
तरच माझ्या साधनेला, माझ्या ध्यानाला बळकटी येणार आहे. आणि तो ईश्वर काय आहे तो मला कळला पाहिजे. इतरांचा नाही येतो, तो माझा एकट्याचा. यस. आणि मला कळल्यानंतर ते इतरही माझे होतात. त्यामुळे ईश्वर हा माझा एकट्याचाच आहे आणि मीच ईश्वर आहे. त्याच्या कुठल्याच संवेदनेत फरक पडत नाही, लक्षात ठेवा. इतकं सुंदर आहे. आणि इथं ती भक्ती खरी तयार होते. ती भक्तीचं स्वरूपच तसं आहे. असो म्हणून बोलिलिया बोलाचा अतिसो, द कीजे या लागी हे असो, परी मज आत पैसो दिठी तुझी. सांगितलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगून विस्तार करणे योग्य नाही, म्हणून आता हे पुरे, थांबा. लक्षात. पण माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझी दृष्टी प्रवेश करो. हे का सांगते मी, सातत्याने का बोलतो आहे, कारण माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझी दृष्टी प्रवेश करणं हा माझा हेतू आहे. अर्जुनाला सांगतोय. म्हणून माझं स्वरूप काय आहे त्या ठिकाणी तुझी दृष्टी गेली पाहिजे. आणि तिने नुसती गेली पाहिजे असं नाही, तिने माझ्यात प्रवेश करायला पाहिजे. म्हणजे तुझी दृष्टी आणि माझी दृष्टी एकच व्हायला पाहिजे. म्हणून ईश्वराची दृष्टी काय आहे ते समजलं पाहिजे आणि माझी दृष्टी काय आहे हे कळलं पाहिजे. आणि दोघांची एकाकारता होण्यासाठी साधना करायची. तुम्ही आत्मज्ञान होणार म्हणजे काय होणार, तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे काय येणार, ही अनुभूती येणार आहे. वेगळी काय अनुभूती नाहीये. आहे ते सगळं तसंच आहे, दृष्टीतला फरक. म्हणून ती ज्ञानदृष्टी म्हणल्या जाते. बदल कशातच नाहीये, तुमच्यातही बदल होणार नाहीये. म्हणजे शारीरिक दृष्ट्या, स्थूल दृष्ट्या आंतरिक बदल हाच बदल अपेक्षित आहे. कारण ईश्वर सर्व नामरूपात्मक आणि सर्व योनींच्या जाणीवेमधनं आतून काम करतोय, तो बाहेर नाहीच आहे ना. त्यामुळे हा विचार तू असा कर. म्हणून आता मी इथं मात्र थांबतो, लक्षात. कारण का पुढचा जो श्लोक आहे तो श्लोक वाचतो, सांगतो फक्त आणि थांबतो. असं न च मस्थानी भूतानी पश्यमय योगमेश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावना. माझ्या ईश्वर स्वरूपाचा विचार करून पाहशील तर माझे ईश्वर स्वरूप सर्व भूतांचे धारण पोषण करणारे व सर्व भूतांना उत्पन्न करणारे आहे असे अज्ञानाला वाटत असले तरी मी भूतांच्या ठिकाणी नाही व भूते माझ्या ठिकाणी नाहीत असे तुला कळून येईल. म्हणजे अनुभूती काय घ्यायची आहे, निरंजनाची अनुभूती घ्यायची. निजधाम माझं कुठलं आहे, ते अव्यंग कसं आहे ह्याची अनुभूती घ्यायची आहे. म्हणून मी सगळ्यात असून नाहीये. वाटतंय आपल्याला वाटतंय आपल्या, म्हणजे आपण बोलताना तसं असंच बोलतोय ना. आता सुद्धा असंच बोललो, आपल्या आतमध्ये ईश्वर बसलेला आहे. याचा अर्थ समजून घ्या. आपल्या आत तो बसलेला आहे, पण तो म्हणजे आपण नाही होत. लक्षात घ्या, ते सांगताय तिथं. त्यांनी शक्ती आपल्याला दिलेली आहे एवढंच, पण तो म्हणजे आपण नाही होत. म्हणून क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र हे दोन वेगळे होत आहेत. म्हणून क्षरभूमिकेतले आपण अक्षरत्वाच्या जाणीवेत जावं लागतं आणि मग पुरुषोत्तमाची भूमिका कळते. या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. आणि यासाठी जी दृष्टी लागते ती दृष्टी अध्यात्मदृष्टी असते. सगळी उठाठेव
अध्यात्माची जी चालते ती या दृष्टीसाठी दिसते आणि ती ज्ञानदृष्टीच असते. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.